कालच्या प्रोटेस्टमुळे हे कळलं की आपल्याकडे खूप सगळी गोष्ट आहे. पोलीस फोर्स आहे आणि सुरक्षा दळ खूप आपली मजबूत आहे, आपल्याकडे आहेत. मग ही गोष्ट वुमेन सेफ्टी, जेव्हा वुमेन सेफ्टीची गोष्ट असते तेव्हा का नाही येत? जेव्हा टेररिस्ट अटॅक होतात तेव्हा का नाही येत? जेव्हा काही संकट देशावर येतं तेव्हा तुम्ही असे एकदम फोर्सफुली ह्या सगळ्यांना का नाही पाठवत? आणि हे जे लोक समर्थन करतात ना की पोलीस काय करू शकतात, त्यांचे तर हात बांधलेले आहेत, ते तर अरे पोलिसांचे हात बांधलेले आहेत, डोकं तर बांधलेलं नाही आहे, मन तर बांधलेलं नाही आहे ना. एखादा पण पोलीस बोलला असतं ना की हे मुलं जे करतायत, अहो तुमची मुलं पण तर, तुमच्यासाठी हे सरकार काय करतं आहे? तुमच्यासाठीही हे सरकार काहीही करत नाही आहे, ना तुमच्यासाठी ना तुमच्या मुलांसाठी. ते फक्त स्वतःचे खिसे भरत आहेत, स्वतःचे बंगले बांधत आहेत, स्वतःच्या मुलांना अब्रॉडला शिकवत आहेत, स्वतःचं सगळं छान चालू आहे. मला पोलिसांना विनंती करायची आहे, जरा तुम्ही तुमचं डोकं आणि मन वापरा. एखादं फोर्स पण बोललं ना की आम्ही नाही लढणार, आम्ही नाही अडवणार त्या मुलांना, तुम्ही ऐकून घ्या ते काय बोलत आहे. तर हाय हिम्मत मोदी आणि ह्या मोदींच्या चमच्यांची हे सगळं करण्याची. या ना एकत्र, फक्त स्टुडंट्स आणि पेरेंट्स येऊन काही मतलब नाही आहे. आता आम्हाला पोलीस पण आमच्यासोबत हवी आहे, आम्हाला आर्मी पण आमच्यासोबत हवी आहे. त्यांच्या मुलांचं पण फ्युचर खराबच आहे. पोलीस काय इतके कमवत नाही की ते त्यांच्या मुलांना बाहेरगावी पाठवेल, किंवा आर्मी काय त्यांच्या मुलांना कमवत नाही की ते त्यांच्या मुलांना बाहेरगावी पाठवेल. तर प्लीज, काल पोलिसांनी ज्या प्रकारे, कोणता राग होता त्यांच्यामध्ये, मला तर वाटतं अर्धे पोलीस होते आणि अर्धे कोण होते, गुंडे होते अमित शहाचे की काय समजत नाही आहे. आणि हे मूर्ख लोक, माझ्या ओळखीचेच लोक, मला त्यांच्यावरती असं घेणं होतं आहे ना, असं घाण वाटतं आहे ना त्यांना. आता बघायचं आहे गणपतीत मला इतकं घाण वाटतं आहे ना त्यांना बघून, की ते बोलत आहेत की प्रोटेस्ट पीसफुली, म्हणजे प्रोटेस्ट करण्यामध्ये काही अर्थ नव्हतं. मग काय करायचं? मग काय करावं माणसाने? म्हणजे मोदी देश लूट रहा है, ओ तो झोला उठा के चलने ही वाला एक दिन. आम्ही काय करायचं? जरा डोकं वापरा, जरा हुशार व्हा. हुशारी बाकी सगळ्या गोष्टीत वापरता ना, ह्याच्यात पण वापरा.